नमस्कार. थंबनेल बघून तुम्हाला आजचा विषय कळला असेल. आता तोच विषय थोडा स्पष्ट करून सांगतो. आज आपल्या महाराष्ट्रात कितीतरी राजकीय पक्ष आहेत. प्रत्येकाचं नाव आणि निशाणी सोडली तर यांची कामं सारखीच. या प्रत्येक साहेबाच्या घरी, माफ करा, घरी नाही बंगल्यात 4 वेळचं टॉप क्वालिटीचं अन्न शिजतं. पण त्यापेक्षा नॉर्मल क्वालिटीचं अन्नसुद्धा कितीतरी कार्यकर्त्यांच्या घरी 2 वेळासुद्धा शिजत नाही. तरीसुद्धा साहेब मोठे. साहेबांची पोरं बाहेरगावी फिरून आपलं आयुष्य एन्जॉय करून अचानक येतात आणि साहेबांच्या बाजूला गादीला बसतात. तेच काही कार्यकर्ते आयुष्यातली 20-25 वर्ष शिकतात. बरं, ते शिकण्यासाठी ह्यांचे आईबाप आपलं आयुष्य, पैसा, वेळ सगळं संपवतात. आणि एवढं करून ही पोरं साहेबांचा झेंडा घेऊन त्यांच्याच अय्याश मुलाच्या हाताखाली कामं करतात. साहेब आणि त्यांच्या फॅमिलीची लायकी एवढी खाली जाते की ते सरळ सरळ खुलेआम आपल्या शूरवीरांचा अपमान करतात. आणि या अंधभक्तांना हे सगळं दिसत असूनसुद्धा ते मूग घेऊन गप्प असतात. साहेब त्याच्या फॅमिलीला घेऊन लाल गाडीतून फिरतो आणि ज्याच्यामुळे तो साहेब झाला तो रोज ट्रेनमध्ये, बसमध्ये मरतो. माऊली, मनी एक विचार आला, तो समजवून सांगतो. आयुष्यात जर चाकरीच करायची असेल ना, पायच धरायचे असतील, तर आईबापाचे धरा, देवाचे धरा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे धरा. तुम्हाला खात्रीने सांगतो माऊली, आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. ही व्हिडिओ शेअर करा तुमच्या अशा मित्रांना ज्यांना या शब्दांची गरज आहे. धन्यवाद.